1998 साली राज्य शासनाच्या वतीनं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली। या माध्यमातून मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना उद्योगधंद्यासाठी अर्थसहाय्य केलं जातं। महामंडळाच्या वतीनं 1 लाख मराठा उद्योजकांना अर्थसहाय्य करण्यात आले। या संकल्पपूर्तीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा मेळावा आज पार पडला। जिल्ह्यातील 15,000हून अधिक मराठा उद्योजकांनी महामंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्याचा लाभ घेतलाय। यापैकी जिल्ह्यातील साई पाटील, सागर पाटील, अनुजा दळवी, प्रणिता डकरे, अश्विनी पाटील, संदीप पट्टेकरी, अनिता पाटील, स्वप्नील लोंढे, युवराज कुठरे या लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी छत्रपती शाहू महाराजांनंतर अण्णासाहेब पाटील यांनीच खऱ्या अर्थानं मराठा समाजाला बळ देण्याचं काम केल्याचं सांगितलं। त्यांनी महामंडळाच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची 15,000 ही संख्या 25,000 पर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा व्यक्त केली। महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांचं अभिनंदन केलं। राज्यात कोल्हापूर हा लाभार्थीच्या दृष्टीनं सर्वात पुढे असल्याबद्दल कौतुक केलं। संपूर्ण राज्यभरात 8,500 कोटींचं कर्ज महामंडळाकडून वाटप करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। या माध्यमातून राज्यातील कोऑपरेटिव्ह बँकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळानं खऱ्या अर्थानं संजीवनी दिली असून कोल्हापूर जिल्ह्यात समरजितसिंह घाटगे यांच्या विक्रमसिंह घाटगे कोऑपरेटिव्ह बँकेनं चांगलं काम करत सर्वात जास्त कर्ज वाटप केल्याबद्दल पाटील यांनी आभार व्यक्त केले। त्यांनी राष्ट्रीयकृत बँकांनी डोळसपणे सहकार्य केलं तर महामंडळाच्या माध्यमातून 5 लाख मराठा उद्योजकांचा टप्पा पार करू असा विश्वास व्यक्त केला। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, संगीता खंदारे, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, भाजपचे राहुल चिकोडे, महेश जाधव, विजय जाधव, सतीश माने यांच्यासह जिल्ह्यातील लाभार्थी उपस्थित होते।